महाराष्ट्रातील जनता भारतीय जनता पक्षाला पूर्णतः कंटाळली। ज्या पद्धतीनं या 10 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये कारभार केला, एक राजकारणामध्ये वेगळा पायंडा। खरं तर महाराष्ट्रातील राजकारण हे कधीही एकमेकाच्या विरुद्ध केवळ वैचारिकदृष्ट्या आपण लढत होतो, परंतु वैयक्तिकरित्या राजकारणाच्या दिशेने बोलण्याचं काम कोणी केलं असेल 10 वर्षात तर ते भारतीय जनता पक्षाने केलं आहे। एकूणच हा कारभार सामान्य माणसाच्या हिताचा नाही। दलित, आदिवासी, ओबीसी, बहुजन समाज या भारतीय जनता पक्षाच्या एकूणच नीतीला वैतागलेला आहे। तो आता सर्वात जास्त राग कोणाचा करत असेल तर तो भारतीय जनता पक्षाचा करतो। त्यामुळे तुम्ही RSSला उतरवा आणि कितीही स्वप्न बघा, महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री होईल ते होणे महाराष्ट्रात शक्य नाही। आणि महाराष्ट्रामधील जनतेने निर्धार केला आहे की या लोकांना सत्तेतून हाकलायचं आणि महाराष्ट्र स्वच्छ करायचा हा निर्णय आता जनतेने घेतलेला आहे। हो, संघाने पण असं ठरवलेलं आहे की यंदा मुख्यमंत्री हा भाजपचाच करायचा आणि त्यासाठी म्हणून ही सगळी व्यूहरचना आणि समन्वय केली नाही। त्यांनी कितीही समन्वय करू द्यात, RSSनी कितीही प्रयत्न करू देत, महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन होणार म्हणजे होणार। आणि महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न आता पुढे 20-25 वर्ष कधीही पूर्ण होणार नाही। महायुतीमध्ये शिंदे मोठा भाऊ असल्याचं सर्वेक्षणातून सांगण्यात आलेलं आहे। मंथनही झालं असं कळतं आहे, म्हणजे शिंदेंचा चेहरा असेल अशी चर्चा आहे। नाही, आता भारतीय जनता पक्षाची नीती अशीच राहिली की पॉप्युलर चेहरा असेल त्याचा वापरा, त्याच्या भरोशावर मोठे व्हा, त्याचा वापर करून सत्तेपर्यंत पोहोचा आणि सत्तेच्या दालनात एकदा शिरले की मग त्यांना मुळासकट उखडून फेकून द्या। ही नीती भारतीय जनता पक्षाची नेहमीसाठी राहिलेली आहे। भाऊ, राष्ट्रवादीकडून ज्या जाहिराती केल्या जातात अजित पवार गटाकडून लाडकी बहीण योजनेच्या, तर अशा पद्धतीच्या जाहिराती जे की अजित पवार स्वतःकडून 1500 किंवा महिलांच्या स्वतःकडून 1500 रुपये अजितदादा देतात अशा पद्धतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं नाव आहे। आता असं आहे, श्रेयवादाची लढाई आहे। तिघांनाही वाटतं की या योजनेचा लाभ आम्हाला व्हावा, पण जनतेने ठरवलं आहे हा सरकारी तिजोरीतील निवडणुकीच्या तोंडावर आलेला हा जो यांचा लाडक्या बहिणीचं प्रेम आहे, या सगळ्या महाराष्ट्रातल्या बहिणी ओळखू नये की हा दुष्ट भाऊ आहे। हा दुष्ट भाऊ हा आमचं रक्षण करू शकत नाही, निवडणुकीच्या मध्ये 1,500 घेऊन मतं घेईल, पण आमच्या संरक्षणाचं काय, आमच्या सुरक्षितेचं काय, हा प्रश्न अजूनही महाराष्ट्रातील माझ्या भगिनींना सतावतो आहे। त्यामुळे या 2-4 महिन्यासाठी पैसे दिलेत म्हणून मतं मिळतील या स्वप्नामध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिंदेच्या सरकारने राहू नये, अजितदादांनीही राहू नये। विवादास्पद RTO अधिकारी विजय चव्हाण यांची 2 महिन्यातच कोल्हापूरवरून नागपूरला बदली झाली, राजकीय दबावातून बदली झाल्याचं सांगितलं होतं। आता सगळ्याच बदल्या IAS, IPS, RTO हा धंदा आता पैसे घेतल्याशिवाय कुठलीही बदल्या होत नाही। मोठमोठ्या पोस्टवर बोली बोलली जाते, बोली लावली जाते आणि व्यवहारात गडबड असेल किंवा काही अहित झालं असेल तर हे अधिकाऱ्यांना वेटीस धरून अधिकाऱ्यांच्या बदल्या करणं, त्यांना धमकावणं। ज्या राज्यामध्ये एका सत्ताधारी पक्षाचा आमदार पोलिसांच्याकडून गाडी साफ करून घेतो तर पोलिसांची मानसिकता किती कुठल्या स्तरावर गेली असेल, काय त्या एकूण या राज्यातील पोलीस हे कुणाच्या इशाऱ्यावर आणि कशा पद्धतीनं काम करत असतील, त्या पोलिसांना अशा पद्धतीनं वागवणं, याचाच अर्थ असा आहे की महाराष्ट्रामध्ये हे सर्व अधिकारी आता त्यांच्या मनातली खदखद जी आहे, ज्या पद्धतीनं कारभार चाललेला आहे तो 2-3 महिने वाट बघत आहेत। अनेक जण अधिकारी आम्हाला सांगतात की तुम्ही लवकर सत्तेत या, नाहीतर महाराष्ट्राला हे खड्ड्यात घातल्याशिवाय राहणार नाही। हे खाजगीरित्या अनेक अधिकारी बोलतात। कोल्हापूरच्या RTOचा विषय मला विजय चव्हाणांचा मी माहिती घेतो। जर त्या बदलीच्या मागे काही वेगळी भूमिका असेल तर आम्ही चौकशी करायला लावू।
रावसाहेब दानवेंनी असं म्हटलंय की कुठेतरी लोकसभेमध्ये जो आमचा पराभव झालेला आहे तो उद्धव ठाकरे आम्हाला जे आमच्यासोबत दगाबाजी केली ते सोडून गेले म्हणून झालं. म्हणजे उद्धव ठाकरेंची ताकद रावसाहेबांना आता कळली. दगाबाज स्वतः बनायचा, दुसऱ्याचे पक्ष फोडायचे, म्हणजे तुमच्या स्वतःच्या स्वार्थासाठी, तुमच्या किळसवाण्या राजकारणासाठी दुसऱ्यांनी साथ द्यावी आणि त्यावेळेस दुसऱ्यांची पाळी आली की त्यांचा पक्ष फोडायचा, चिन्ह पळवायचा, त्या पक्षाला संपवायची वेळा उचलायचा. हे पाप जे करताय ना, त्याचं पापाचं प्रायश्चित्त या लोकांना आता भोगावं लागतं. पडळकर आणि खोतांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा दिला. महत्त्वाचा संपाचा दुसरा दिवस आहे, जनतेच्या प्रचंड हाल होतात. नाही, एस टी संपाच्या संदर्भात ज्या मागण्या आहेत त्यामध्ये त्यांना नियमित करण्यासंदर्भातलं जे काही वचन दिलं होतं त्यावेळेस भारतीय जनता पक्षाने सदावर्तेच्या माध्यमातून आमच्या देवेंद्र फडणवीसांनी यांची सेवा आम्ही शासकीय याच्यामध्ये रूपांतरित करून घेऊ, सामावून घेऊ. तेही झालं नाही. त्यांचे अनेक पैसे थकीत आहेत, त्यांना घरभाडे वगैरे जे काही भत्ते मिळतात ते मिळत नाही. म्हणून त्या लोकांनी जे सगळ्या एस टीच्या कर्मचारी आंदोलनात उतरले आहेत, आम्ही त्याला पाठिंबा दिला आहे, आम्ही भेटणार आहोत. परंतु पडळकर जर पाठिंबा देत असतील तर आनंद आहे. पडळकरांची भूमिका आता बदलत चालली आहे. त्यांच्या वाट्याचा वाटेकरी दुसरा कोणीतरी झाला आहे, त्यामुळे बिचारे तेही परेशान असतील. आणि 2-3 स्टेटमेंट त्यांचे मी अलीकडे ऐकतो आहे की सरकारच्या भूमिकेच्या विरुद्ध, सरकारच्या विरुद्ध ते भूमिका मांडत आहे. याचा अर्थ सगळं आलवेल आहे असं म्हणता येत नाही. राहुल गांधींचा दौरा आहे भाऊ.